एकदा नारद सुभद्रेकडे गेले व तिला म्हणाले, अगं सुभद्रे, श्रीकृष्णाचे बोट कापले आहे, त्यातून रक्त वाहत आहे. एखादी चांगली चिंधी असेल तर ती दे. त्यावर सुभद्रेने कपाटाकडे पाहिले व ती नारद मुनींना म्हणाली, माझ्याकडे तर सर्व शालू आणि सुंदर पैठणे आहेत, त्या फाडून त्याची चिंधी मी कशी देऊ? दुसरे एखादे वस्त्र मिळाले तर ते घेऊन जा. यावर नारद मुनी काहीही न म्हणता त्यांनी मान डोलावली व ते तिथून निघाले ते थेट द्रौपदीकडे. नारद मुनी द्रौपदीला म्हणाले, अगं द्रौपदी, श्रीकृष्णाचे बोट कापले आहे, त्यातून रक्त वाहत आहे. एखादी चांगली चिंधी असेल तर ती दे. यावर द्रौपदी म्हणाली, मी तर श्रीकृष्णाची कोणीही नाही, तरी त्याने मला बहीण मानली आहे, त्याच्यासाठी मी काळजाची चिंधी सुद्धा काढून देऊ शकते. असे म्हणत तिने अंगावरच्या भरजरी पितांबराचा एक भाग फाडला व तो नारद मुनींना दिला. नारद मुनी ती चिंधी घेऊन श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्णाने चिंधीकडे पाहिले व ते प्रसन्न झाले आणि त्यांना द्रौपदीच्या निर्मळ प्रेमाची जाणीव झाली. सुभद्रेकडे सुंदर शालू आणि पैठण्या होत्या, पण ते तिला फाडण्याचे मन झाले नाही. द्रौपदीकडेही मौल्यवान वस्त्रे होती, पण भावाच्या जखमेपुढे तिने वस्तूंना किंमत केली नाही. हीच होती द्रौपदीची श्रीकृष्णावरील खरी माया आणि तिचं निस्वार्थ प्रेम.